हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी कल्पना स्वागत करते तुमचं आजच्या एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. इथे अन्वीच्या शाळेमध्ये एक झाड लावून फोटो पाठवायचा होता. त्याच्याकरता आमचं चालू होतं झाड लावणं. आणि तसे भरपूर रोपं आणून ठेवले झाड लावण्यासाठी, पण लावायचं काही रिकामपणच होत नव्हतं. तर त्या दिवशी मी एकाचं उद्घाटन केलं आहे. आता बाकी 2-3 राहिले. आणि इथे कर्णिका आली आहे, तर चालली आहे वियांचं आणि कर्णिका चाललं आहे गप्पा मारणं. खूप यानं लगे दोघं जण बसून गप्पा मारताय दोघं. आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये, तर आम्ही दिवसभराचा व्यायाला प्रयत्न केला झोपी घालण्याचा, पण कसला व्यायाम झोपला नाही. आता आम्ही दोघीजणी निघालो होतो मार्केटमध्ये जाण्यासाठी. आणि ना मला थोडंसं मेहंदीचे कोन, परत थोडंसं सामान घ्यायचं होतं वटपौर्णिमेसाठी, ते पूजेचं पण. म्हटलं मग चला, कर्णिका आलेलीच होती, तर म्हटलं चल दोघीजणी जाऊ आणि येऊ. कसं कोणी सोबत असलं तर रस्ता कटात तो थोडासा गप्पा मारत हे करत जातं माणूस. तर एवढं ऊन होतं ना की विचारूच नका, एवढं ऊन होतं. आणि आम्ही 5 वाजता निघालो होतो, पण एवढं ऊन. आणि मला ॲब्रो पण करायच्या होत्या. किती दिवसाच्या ॲब्रो वाढलेल्या, जाऊ जाऊ म्हटलं, कशाचं जाणं नव्हतं होत. आणि मग म्हटलं चला, फिरूनही होईन आणि ॲब्रो करून होतात आणि पूजेचं सामानही आणून होईन. तर सगळं खरेदी करत करत गेलो. आम्हाला अन्वीसाठी स्टीलची बॉटल बघायची होती, तर बघितली तर 180 रुपयाला होते. ते म्हणे आणखी डिझाईन आणलेलं आहे वहिनी, 2 दिवसानंतर या तुम्ही. तर मग म्हटलं जाऊ 2 दिवसानंतर. मग तिथे मी थोडंसं शॉपमध्ये गेले आपलं मेकअपचं सामान वगैरे बघायला. आणि मग आम्ही दोघीजणी गेलो लस्सी प्यायला. म्हटलं चला, दोघीजणी बाहेर आलेलोच होतं, काहीतरी एन्जॉय. मग लस्सी प्यायला गेलो. तोपर्यंत आम्ही इथपर्यंत चालतच आलो, तर लगेच हे घ्यायला आले. म्हणे चला आंबे वगैरे घेऊन जाऊ म्हणे घरी. मग इथे आलो आंबे घ्यायला. इथे मग आम्ही आंबे घेतले. आणि मेन गोष्ट म्हणजे आमचा राहिलेला होता तो मेहंदीचा कोन. मेहंदीचा कोन घ्यायचं लक्षातच नाही राहिलं. तर म्हटलं आता मेहंदीचा कोन आणावं. तर विचार केला भरपूर वेळ की यांनी आणून द्यावं, पण कसलं काय ते नाहीच म्हणत. नंतर थोडंसं कर्णिकाला लाडीगुड लावून आणूनच द्यायला लावला. घरी आल्यानंतर मग माझं चालू होतं आईशी गप्पा मारणं. आई पण इकडे आलेले होते, 2 दिवस झाले. आईला म्हटलं यायचं इकडे, आम्हालाही चांगलं वाटतं तुम्ही आले की, राहायचं इकडे पण येऊन. तर आई म्हणतात, याला याचं इकडे काम राहतं, त्याला तिकडे त्याचं काम राहतं, आपण कोणाला सारखं सारखं म्हणावं नेऊन घाला हे करा. म्हटलं यायचं हवं आई. आणि इथे खाली मुलांचं खेळणं चाललं होतं. तर वियांचं असं राहतं की मलाच बॉलिंग करायची, बाकीच्या मुलांना खेळणं सोडून द्यायचं. आणि यांचं चालू राहतं की मलाच करायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे. आता अन्वीचं पण बघा चाललं आहे बॅटिंग. तर इथे कॅच पकडली होती. आणि एकच दिवस पाऊस पडला इकडे. पावसाचं काही हेच नाही आहे तेव्हापासून. एक दिवस पाऊस पडला बघा, असे ढगं येतात आता. आणि हे गेले होते आता मेहंदी आणायला, मेहंदीचे कोन आणायला. माझ्या हातावर काढायची होती मेहंदी. कर्णिकाला आता छान मेहंद्या येतात, तर ती मेहंदी काढणार होती. तर यांनी 20 रुपये नेले होते. 120 रुपयाचं मेहंदीचं पॅकेट आणलं. ते कर्णिका बघा किती शॉक झाली. ती म्हणती काकानं खरंच एवढे मेहंदीचे कोण आणले. 2 सांगितले, 2च आणले. आम्ही काही जास्त आणले नाही आहे, फक्त त्याचे एक्स्ट्रा पॅकेट घेऊन आलं. इथे खायचा होता मुलांना आंबा, तर मी देते कट करून. आणि वियांचं लय राहतं की मला कट करून असं, त्याला असं डिझाईनमध्ये कट करून पाहिजे. तो असं साधा कट करून दिला, त्याला साधं चिरून नेसतं की तो खात नाही. पण त्याला असं कापून दिला मी आणि म्हटलं खा बाप्पा एक त्याचा. आणि कर्णिका लावत होती भांडे. म्हणजे काकू मी भांडे लावते, तुम्ही द्या आंबा कट करून मुलांना. आणि तिला खूप आवडलं होतं असं आंबा कट करत होते मी. तर मग ते जवळून घेत होते शूटिंग त्याची. आंबा कट करून दिला दोघांना. आणि कर्णिकाला म्हटलं आता तू ते राहिलेलं आहे ते तू खाऊन घे. आणि आंबा कट करून झाल्यावर मग एवढं छान वातावरण झालं होतं ना बाहेर, असं लाल 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 झालं होतं सगळीकडून. तर खूप छान वाटू लागलं ते बाहेर आल्यावर पाहिल्यावर. मग आई पण भरपूर वेळ बाहेर बसल्या होत्या. आई म्हणत खूप छान वाटतंय म्हणे इथे बाहेर बसायला, आणि हवा पण लागते म्हणे, आणि लेकरं खेळताना दिसत आहे म्हणे. तर आई बसल्या होत्या बाहेर थोड्या वेळ. आई नंतर हे पण मग बाहेर आले. थोड्या वेळ चालू होतं त्यांचं त्या लेकरांसोबत बोलणं खाली. हे बोलत होते. त्याच्यानंतर मी लागले आता स्वयंपाकाला. तर इथे मी वड्यांची भाजी करायला घेतली. तर आपण आता रेसिपी सांगते मी वड्यांच्या भाजीची. तर कढईमध्ये घेतलं मी तेल, जिरं, मोहरी, कांदा आणि लसूण. आणि हे बघा आपले वडे.
तर वडे मी फोडून घेतले. त्याच्यामध्ये आता ते थोडासा कांदा झाला ना की ते वडे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे, कारण ते वडे मस्त असे गोल्डन गोल्डन होऊ द्यायचे, म्हणजे ते फ्राय होतात त्याच्यामध्ये, भाजले जातात बस. तर ते भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये. आणि कोणी आधी भाजून घेतं कढईत, तेल टाकायच्या थोडंसं आधी, म्हणजे कांदा वगैरे टाकायच्या आधी भाजून घेतं, पण मी कांदा वगैरे होत आला का त्याच्यानंतरच भाजून घेते, म्हणजे ते एकसारखं हे होऊन जातं. आणि तेल तर सुटलेलंच राहतं, मग आपल्याला मिरची पावडर वगैरे टाकायला काही वाटत नाही, कारण की तेल दिसूनच येतं त्याच्यात. तर मग मी मिरची पावडर, धना पावडर आणि हळद घेतली आणि त्याच्यात टाकलं आणि मिक्स करून घेतलं सगळं. आई पण म्हणे मला कोरड्याची भाजी भरपूर दिवसाची खायची म्हणे, खरंच कोरड्याचीच भाजी. वडे आमच्या गावी कोरडा म्हणतात, इकडे वडे म्हणतात, तर वड्याची भाजी. आणि मग तिखट वगैरे टाकून झाल्यावर मग मी त्याच्यात लगेच पाणी सोडून दिलं. पाणी टाकल्याच्यानंतर मग मी म्हटलं उकळत ठेवून देऊ. आता इथे भाजी शिजते तोपर्यंत मी मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलं आपले शेंगदाणे, जिरं आणि लसूण काढायला, कारण की आपली भाजी शिजत आल्यानंतर आपल्याला त्याच्यात ते टाकायचं आहे. आणि आपली इथे भाजी शिजत आली होती, मग मी त्याच्यात ते टाकून दिलं होतं. आणि बघा अशी काही आपली भाजी दिसते. इकडे करणे काय करत होते, शेवटच्या 2 पोळ्या राहिल्या, त्या म्हणलं कर तू. तर ती आता शेवटच्या 2 पोळ्या करत होती. बघा इथे सामान एवढं झालं होतं, कारण की लेकरांची पण लोडबोड सारखी चालू होती आणि सुट्टी होती लेकरांना, रविवारचा दिवस होता, त्याच्यामुळे लेकरांचं पाहायचंच काम नाही, एवढा मस्ती चालू होती. बाहेर एवढा आवाज करत होते लेकरं की सारखं ते स्वयंपाक सोडून त्या लेकरांकडे यावं लागायचं, कारण की पोर्चमध्ये बॅट बॉल खेळत होते, सारखा आवाज त्यांचं चिरकणं. आणि विहान थोड्या गोष्टीला एवढा आवाज करतो, सारखा चिरकत राहतो. इथे आम्ही आता जेवायला बसलो होतो, हे बघा माझं ताट असं काहीसं. आणि नंतर जेवण वगैरे झाल्यावर आम्ही सगळे बसलो मेहंदी काढायला. आता मेहंदी काढायच्या नंतर आमच्या कॉमेडी बघा तुम्ही. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड हो हो म्हण, कच्चा पापड पक्का पापड, पक्का पापड. हे आता अन्वी कच्चा पापड बन ग, तू छोटी आता तू बन बन बन. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड. काय बन ग, एवढंच का? आता 5 वेळेस म्हणत असतात. म्हणा म्हणा. कुत्री 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 कुत्री. आई विहान म्हण, आई विहान विहान इकडे बघ म्हण. श्रुती की पुत्री, ऐक ना का तू, पुत्री की पुत्री कुत्री. श्रुती की पुत्री कुत्री. श्रुती की पुत्री कुत्री. काय माझं एक काढ. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पप्पा पप्पा नाही खात. पक्का पापड नाही, पक्का पापड नाही, पक्का माझ्यासारखं धावतं. हा म्हण. पक्का पापड, कच्चा पापड, पक्का पापड, कच्चा पापड. आमची आता मेहंदी काढणं चालू आहे. तर आता मला एवढी झोप आली, रात्रीचे 10:45 झाले, एवढा वेळ झाला आहे, झोप आली. आणि माझ्याशिवाय या पिल्ल्याला काही झोप येत नाही ना तुला झोप. ते बघा हाय म्हणतंय, त्याला काही झोप येत नाही, मला झोप आली पण त्याला झोप. आणि आज तो सकाळी 8 वाजता उठलेला आहे, ते आपण झोपलेला नाही.
हॅलो गाईज, आमची मेहंदी काढणं चालू आहे. हा हे बघा, मी यांनी मेहंदी काढली बघा. त्याला अजिबात झोप येत नाही. हो बाय, म्हणजे तो लगेच जाऊन झोपणार आहे. म्हण गुड नाईट. त्यांचा आता झोपायला. आणि आमची मेहंदी इथपर्यंत आली. आता मेहंदी काढणारीला पण झोप आली आहे आणि मला पण झोप आली. छान मेहंद्या काढते करणे का. लवकर क्लास कर. आता मी करणे काय क्लास करणार आहे. मग चांगला मेहंद्या काढत जाईल आणि भारी भारी. पण खूप छान काढते आत्ताच. आत्ताच तू झोपायला जाणार होता ना. आता बाय. तू झोप फक्त आता. बाय. मग बाय करतो. हो गुड नाईट.